राज्याचे आपले संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे गेल्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं एक बैठक होती मंत्रालयात. त्या बैठकीला मी हजर होतो. त्या ठिकाणी आम्ही लेखी निवेदन दिले. त्यावेळेस मला वाटतं तमसंडे का असं काहीतरी त्या साहेबांचं नाव होतं, मुख्य अधिकारी होते ते. तर त्यांना आम्ही जीवूरचं एस टी स्टँड आणि करमाळ्याचं एस टी स्टँडसाठी, करमाळ्याचं एस टी स्टँडसाठी सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि जीवूरचं पुनर्बांधणीसाठी असे दोन निधीच्या मागणीचं पत्र दिले होते. सीएम साहेब त्यावेळेस तिथे उपस्थित होते आणि सीएम साहेबांनी त्यांना सांगितले की याचा सर्वे करून अहवाल तयार करून पाठवा. त्याचा पाठपुरावा गेली 6 महिन्यापासून या ठिकाणी आम्ही घेत होतो. वारंवार या एस टी महामंडळाचे सोलापूरचे माननीय तुषार चौधरी साहेब असतील, भालेराव साहेब असतील, सूर्यवंशी साहेब असतील, बांधकाम विभाग एस टी ते करमाळ्याला आले होते. आम्ही त्यांच्याबरोबर वारंवार त्या ठिकाणी गाठीभिटी दिल्या आणि आम्ही पाठपुरावा करून या दोन्ही ह्याला मंजुरी घेतली, निधी उपलब्ध करून गेला आणि दोन्हींचं आता या ठिकाणी टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यातल्या करमाळा स्टँडचं 2 कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम सुगंता एंटरप्राइजेस या कंपनीने घेतलेलं आहे आणि जीवूरचं टेंडर प्रक्रिया फक्त टेंडर फोडायचे राहिलेले आहेत. अशा परिस्थिती असताना आम्ही या ठिकाणी वरिष्ठ आमच्या शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करून या दोन्ही कामाचं भूमिपूजन करण्याचं नियोजन केलं होतं. पण आमचं भूमिपूजनाचा कार्यक्रम होण्याच्या आधीच या ठिकाणी आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं. तर या संदर्भात आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कारण हे काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी निधी या कामाला दिलेला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. असे असताना त्यांनी हा प्रकार करणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यासारखा या ठिकाणी प्रकार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना हा विषय माहिती नसावा, कारण त्या ठिकाणी असलेल्या आदरणीय नारायणाबा पाटील यांना मी काय करतो हे दाखवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी हा उपद्व्याप केला असं मला वाटतं. पण मी त्यांना एकच सांगतो की गेल्या 25 वर्ष तुम्ही जीवूरचं राजकारण करता आहे. तुम्ही 5 वर्ष आमदार होता. तुम्हाला 25 वर्षात जीवूरच्या बसस्थानकाला एक फरशी बसवता आली नाही आणि त्या ठिकाणी आम्ही एवढा मोठा निधी आणल्यानंतर तुम्ही आमच्या परस्पर जाऊन त्या ठिकाणी उद्घाटन करता, भूमिपूजन करता, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी या संदर्भात मी आज सकाळी एस टी महामंडळाचे भालेराव सोलापूर जिल्ह्याचे व्यवस्थापक त्यांच्याशी फोन केला. तर यांनी या सकाळी फोन केला होता की आम्ही असं भूमिपूजन करतोय. त्यांनी सुद्धा त्यांना सक्त भाषेत सूचना दिल्या होत्या की तुम्ही अशा प्रकारचं भूमिपूजन करू नका. त्याला प्रोटोकॉल असतो, मध्यवर्ती कार्यालयातून त्याची कार्यक्रम पत्रिका निघत असते, त्याला खाली वर्ण जी मान्यता मिळाल्यानंतर आम्ही ते काम करत असतो, तर तुम्ही करू नका असं त्यांनी सांगून सुद्धा त्यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा सगळा उपद्व्याप केलेला आहे. करमाळ्याच्या एस टी स्टँडचं या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत. 2 कोटी रुपयाचं काँक्रिटीकरणाचं या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी आमचे शिवसेनेचे भटक्या विमुक्त जाती संघटना ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष येणार आहेत, सोलापूर जिल्ह्याचे 4 जिल्हा प्रमुख येणार आहेत, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी येणार आहेत. आणि ह्या एस टी स्टँडसाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे जीवूरचे बाळासाहेब करचे असतील, सुयश करचे असतील, महादेव सूर्यवंशी असतील, दादा थोरात असतील, अनेक लोक माझ्याबरोबर जीवूरला या कामासाठी मुंबईला आले होते. त्यांचं सुद्धा यात श्रेय आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना मिळून घेऊन आम्ही भूमिपूजन करणार.